नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण केसाला लावणार आहोत एक वस्तू ज्यामुळे केस खूप लांब होणार आहेत आणि आपली केस गळती सुद्धा थांबणार आहे। मला डिलिव्हरी नंतर केस गळतीचा खूप त्रास झाला होता। प्रत्येक ताईंना हा त्रास असतो। बऱ्याचशा ताईंचे डिलिव्हरी नंतर खूप केस गळतात, माझेही गळायचे आणि खूप परेशान झाली होती मी या केस गळतीमुळे। पण एकदा मी हे लावलं केसाला आणि माझे केस गळती पूर्ण थांबली। तर आता इथे मी तुम्हाला केस विंचरून दाखवते। मी ते जेल माझ्या केसाला लावलं आणि नंतर केस विंचरून दाखवते। तर बघा कंगव्यात माझे केस किती कमी आले आहेत आणि माझे नेहमीच केस एवढेच गळतात। दिवसातून एकदा जरी वेणी घातली, दोनदा घातली तरी इतकेच केस जातात माझे आणि याला आपण केस गळती म्हणणार नाही आहोत। तर यासाठी मी काय केलं, तर यासाठी लावलं मी जवस बियांचं जेल। तर आता आपण जवस बियांचं जेल कसं लावायचं हे पाहणार आहोत। तर मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे की हे जवस बियांचं जेल कसं बनवायचं आणि कसं लावायचं। कारण जवसामुळे आपल्या केसांना खूप फायदा होतो। याने केस लांब सुद्धा होतात, केस लांब होण्यास मदत होते। इथे तुम्हाला मी दाखवते, बाजूने माझे जुने फोटो आहेत 1-2 वर्षाच्या आधीचे। तर त्यामध्ये बघा माझे केस किती छोटे आहे आणि मी हे लावायला सुरुवात केली तेव्हापासून बघा माझे केस किती लांब झाले। आणि मी माझ्या केसाला आठवड्यातून एकदा हे जेल लावते। आणि हे जेल कसं लावायचं, तर आपलं डोकं स्वच्छ असलं पाहिजे। आपण केसाच्या मुळाशी हे लावतो, आपल्याला चांगला फायदा भेटण्यासाठी आपल्या केस आदल्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी हे जेल असं बनवायचं आणि लावायचं। तर हे जेल कसं बनवायचं, तर इथे मी 1 कटोरी जवसासाठी 4 ग्लास पाणी घेतलं आणि ते पाणी बघा असं खूप उकळू द्यायचं। ते म्हणजे साधारणतः घड्याळ लावून जर उकळलं आपण तर ते 10 ते 15 मिनिटं आपल्याला असं उकळू द्यायचं आहे। आणि असं उकळलं की बघा असं याचं जेल बनते। थोडं चिकट दिसत असेल तुम्हाला, तसं चिकटसर जेल निघते यामधून। तर हेच जेल आपल्याला आपल्या केसासाठी लावायचं आहे। यामुळे काय होते की आपली केस गळती पूर्णपणे थांबते। तुम्हाला एकाच्यात खूप फरक जाणवेल। तुम्ही पहिल्यांदा लावलं तेव्हाच तुम्हाला जाणवेल की तुमची केस गळती खूप अशी कमी झालेली आहे। आणि हे लावल्यानंतर आपण केस धुतले ना तर शॅम्पूने केस नाही धुवायचे। तर म्हणजे शॅम्पूमध्ये केमिकल असतं आणि आपण घरगुती वस्तू लावल्या त्यानंतर केमिकल वापरलं तर तुम्हाला लवकर फरक जाणवणार नाही। तर त्यासाठी आपल्याला शॅम्पूने नाही डोकं धुवायचं। शॅम्पूने आपण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी डोकं धुवू शकतो, साध्या पाण्याने डोकं धुवायचं। आणि हे बघा जेल असं बनलेलं आहे। हे जेल बनवणं झाल्यावर छान एका सुती कपड्याने ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। न गाळताही तुम्ही लावू शकता, पण केसांवर तुमच्या ते तुम्हाला दिसेल केसांमध्ये अटकलेलं असेल तर तुम्हाला ते चांगलं वाटणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही गाळून घ्या। गाळून घेतलं तर खूप चांगलं। इथे मी एका कपड्याने ते गाळून घेतलेलं आहे आणि गाळून घेतल्यावर मस्त खाली आपलं छानसं जेल येणार आहे। ते जेल आपल्याला आपल्या केसांवर लावायचं आहे, म्हणजे लावायला सुद्धा सोपं पडेल तुम्हाला। आणि गरमच गाळून घ्यायचं आहे। गरम असताना गाळलं तर ते अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल, अशा प्रकारे पटकन पडतं। हाताला तुमच्या चटके सोसेल इतकं गरम असलं तरी चालेल। आणि यातून ज्या बिया निघणार आहे त्या सुद्धा आपल्या वाया जाणार नाही आहे। ह्या बिया मी आता दुसऱ्या दिवशी आज जेल लावणार आहे आणि दुसऱ्या दिवशी या बिया मिक्सरमधून काढून याचा तसाच लेप आपल्या केसांवर लावणार आहे। तर हे लावण्याच्या आधी आपला केस आधी छान विंचरून घ्यायचे आहे। केसातील पूर्ण गुठ्ठा काढून घ्यायचा आहे, कारण आपण ते लावल्यावर तर आपण डायरेक्ट डोकं धुणार आहोत ना, तर मग केसांमध्ये आणखी कचरा होऊ नये यासाठी आपला केस चांगले कंगव्याने विंचरून घ्यायचे आहे। जिथे मी विचारते 2 भाग करून केस माझे विंचरून घेतले आणि त्यानंतर मी हे जेल लावलेलं आहे। आणि हे जेल लावण्याचे खूप फायदे आहे। एकतर तुमची केस गळती पूर्णपणे थांबणार आहे। दुसरा फायदा, एकदम झटपट या गोष्टीने फायदा होत नाही, कारण घरगुती आहे, कुठलंही केमिकल यामध्ये आपण वापरलं नाही आहे। त्याच्यामुळे झटपट फायदा होणार नाही, पण तुमच्या नेहमीच्या वापरामुळे तुम्ही हे नेहमी वापराल तसं तुम्हाला तुमच्या केसामध्ये फरक जाणवेल। आता मी बरेच दिवसापासून हे लावलेलं नाही आहे। माझ्या डिलिव्हरी नंतर मी 2-3दा हे तिसऱ्यांदा लावते मी डिलिव्हरी नंतर। आता माझा मुलगा 10 महिन्याचा आहे। त्या 10 महिन्यात मी हे 3दाच लावलेलं आहे, तरी माझ्या केसात बराचसा फरक पडला आहे। माझे केस लांबही झालेत। माझ्या केसांमध्ये तुम्हालाच फरक जाणवत असेल। माझे केस आधीचे फोटो पाहिले तर छोटे होते आणि आताचे केस खरोखर खूप वाढलेले आहेत माझे केस। मला तरी माझ्या केसांमध्ये फरक जाणवतो। तुम्ही हा उपाय नक्की करा आणि तुम्हाला फरक जाणवतो की नाही हे मला नंतर कमेंटमध्ये सांगा। आधी तुम्ही हे करून पहा आणि नंतर माझ्याशी शेअर करा। तर हे अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे। तर मी माझ्या पूर्ण केसांवर हे असं या पद्धतीने लावून घेतलं आणि हे लावल्यावर आपल्याला त्याच्या मुळाशी
थोडंसं चोळायचं आहे मालिश केल्यासारखं, एकदम केस ओढून नाही. कारण केस ओढल्यामुळे काय होईल की तुम्ही हे पहिल्यांदा लावत असाल तर तुम्हाला असं वाटेल की याच्यामुळे केस तुमचे तुटतायत, पण ओढून लावल्यामुळे तुटतात ते. तर ओढून लावायचं नाही. आणि तुम्हाला जर असं लावायचं नसेल तर तुम्ही हे डायरेक्ट जेल केस अशी पूर्ण खाली घ्यायचे आणि तुमच्या डोक्यावरती हे जेल असं टाकायचं आणि हळूहळू लावायचं आणि पूर्ण केसाला तुम्ही खालपर्यंत हे लावू शकता. त्याच्यामुळे केस छान शायनिंग येते केसामध्ये, केस चमकदार दिसतात. चमकदार दिसण्यासाठी पण आपण पूर्ण लेंथवर आपण हे लावू शकतो. तर इथे मी पूर्ण लेंथवर लावलेलं नाही आहे, फक्त मला डोक्यावरच लावायचं होतं, डोक्याच्या मुळाशी लावायचं होतं. कारण माझे केस गळती तर पूर्णपणे थांबलेली आहे म्हटलं तरी चालेल. तर मग केस गळती जर थांबली आहे माझी, मग मी हे का लावते, तर मी हे लावते माझ्या केसांमध्ये छान शायनिंग येण्यासाठी. तर आता मी बरेच दिवसाचं लावलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इतके माझे केस चांगले दिसणार नाही आहे. जसं जसं मी नेहमी लावेल तसा तुम्हाला केसांमध्ये फरक जाणवेल. कारण माझे याच्यामुळेच केस लांब झाले आहेत. आणि आधीचे माझे फोटो मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत, तर त्यात माझे केस छोटे आहेत आणि यात बराचसा फरक दिसतोय माझ्या केसांमध्ये. तर आता यामुळे केसांना काय फायदे होणार आहेत, तर यामुळे असा फायदा होणार आहे केसांना, एक तर आपले केस मजबूत बनणार आहे, दुसरं म्हणजे आपल्या केसाची गळती पूर्णपणे थांबणार आहे. त्यात तुमचे केस गळती कुठलीही असो, डिलिव्हरी नंतरची असो की साधारण असो, ते पूर्णपणे थांबणार आहे. केसामध्ये शायनिंग येणार आहे आणि केस लांब सळक होणार आहेत. तर तुम्ही हे एकदा ट्राय करून बघा. तुम्ही ट्राय केलं, तुम्हाला अनुभव चांगला आला तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, केस धुतल्यावर मी तुम्हाला दाखवले, केस धुतल्यावर असे नरम आणि मुलायम, आपल्या केसांना पुन्हा पुन्हा हात लावावासा वाटतो. खूप छान आणि नरम वाटतात केस. तर मला याचा नक्की फायदा झाला. तुम्ही सुद्धा करा, तुम्हाला सुद्धा याचा नक्की फायदा होईल. आणि तुमचा फायदा, तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा. माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे बघा, माझी केस गळती खूप कमी आहे, म्हणजे नसल्यासारखीच आहे. तर याला आपण केस गळती नाही म्हणू शकत, कारण एवढे केस गळणं याला की आपण केस गळती नाही म्हणणार आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं, हे जेल आपल्या केसांवरती किती वेळ ठेवायचं. तर तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास ठेवा, आणि तुमच्याकडे जर वेळ असेल, तुम्ही घरीच असाल तर हे 1 तास ठेवा. कारण घरगुती असल्यामुळे यात कुठलंही केमिकल नाही आहे, घरगुती आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला ठेवावं लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे घरगुती कोणतीही रेमेडी आपण जेव्हा लावतो तेव्हा आपल्याला शॅम्पू करायचं नाही आहे, तर एवढं लक्ष ठेवायचं आणि रिझल्ट नक्कीच छान येईल.